नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमधला जो भोंदूबाबा आहे त्या भोंदूबाबाच्या संदर्भामध्ये जवळपास 4.5 तास चौकशी झाली. पण हाही प्रश्न आहे ना की त्यांना प्रश्न काय विचारले नेमके. तर वेगवेगळ्या माध्यमामध्ये जे वार्तांकन झालं आहे आणि साधारणपणे चाकणकर यांच्या संदर्भातले काय प्रश्न असू शकतात याबद्दलचं विश्लेषण हे या व्हिडिओत आपण करणार आहोत. ते तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मुळात ज्याने कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनल त्याने ते सबस्क्राईब करायला हवं. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये एक बाब तर फार स्पष्ट आहे की भोंदू खरातशी निगडीत, कारण नाना पटोले म्हणाले की किमान 4 मंत्री याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आता ते चार मंत्री जे आहेत ते केवळ भक्त म्हणून तिथे गेले होते. भक्त म्हणून त्यांनी तिथे विधी केल्या, विधी करतानाचे त्यांचे काही व्हिडिओ आहेत, किंवा भक्त म्हणून त्यांनी ह्या भोंदू बाबानं जे सुचवलेले अघोरी, काही वेळेला असंही असू शकतं की इंटिमेसी असणारे पण काही कृती त्याने करायला लावलेली असू शकते, कारण त्याचा हा प्रभाव दिसतो आहे. त्यामुळं जे नाना पटोले म्हणतायत आणि त्यांनी त्या 4 मंत्र्यांची नावं सांगितलेली नाहीत, म्हणजे खरं तर विरोधी पक्षातल्या घटक पक्षांना जेवढे आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्यासाठी हे प्रकरण किती मोठं आहे बघा. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, त्यांचा संदर्भ ह्या सगळ्या संदर्भात कुठे ना कुठेतरी आलाय. अर्थात त्यांनी जी पूजा केली त्याच्या अनुषंगाने आलेला आहे. त्याशिवाय तत्कालीन मंत्री श्री दीपक केसरकर यांची पण त्यांच्याबरोबर प्रॉक्सिमिटी होती भोंदू खरातबरोबर, ते दिसते. पण मला त्याच्याहून व्यापक काय वाटतं आहे की भोंदू खरात हा जितका लैंगिक चाळ्यासाठी प्रसिद्ध झाला आहे त्याच्याहून तो सगळ्या भानगडी त्याच्या ज्या दिसत आहेत त्या मला आर्थिक कारणासाठी अधिक आहेत असं दिसतं आहे. पण एकही अधिकारी की ज्या अधिकाऱ्यांचं नाव, कोणाचे तर नातलग ट्रस्टी आहेत, कोणाचे तरी संपत्ती त्याच्या बायकोच्या नावावर घेतली गेली आहे, काही IPS ची नावं जोडली गेली आहेत, एकालाही अटक झालेली नाही. आणि म्हणून अंजली दमानिया आणि मंडळींचं जे म्हणणं आहे ते रास्त ठरतं की सरकारच या मंडळींना वाचवतंय का. आणि म्हणून व्यापक पातळीवरती रुपाली चाकणकर यांच्यावरती नेहमी आरोप करणाऱ्या रुपाली ठोंबरे असतील किंवा अंजली दमानिया असतील यांनी मूलभूत प्रश्न उपस्थित केल्यामुळं की खरोखर कोण कोणाला वाचवतंय. त्या म्हणाल्या की सुनील तटकरे हे रुपाली चाकणकर यांना वाचवतायत. एक निश्चित आहे की स्पेसिफिक मी कोणाचं नाव घेणार नाही, मी रुपाली चाकणकर यांचाही संदर्भ जोडणार नाही, पण एवढं निश्चित आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या गतीनं हे अधिकारी जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं, ज्या राजकारण्यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली आहे, मला माहित नाही कोण आहे ते, SIT चांगलं सांगू शकेल, त्यांना अटक होणं अपेक्षित होतं, काही झालेलं नाही. आणि म्हणून हा सडत राहील भोंदू बाबा, आणि या भोंदू बाबाला बळी पडलेले लोक म्हणून यांची ओळख होईल इतिहासामध्ये, पण फार पुढं काही जाईल असं वाटत नसताना अचानकपणे रुपाली चाकणकर यांना SITनं चौकशीला बोलावलं. मग त्या स्वतः जाताना माध्यमाला त्यांनी प्रतिक्रिया दिली, त्या स्वतः आपल्या वकिलाच्या माध्यमातून उपस्थित होत्या, त्यांना कायदा चांगला कळतो कारण त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या भगिनीची पण यापूर्वी चौकशी झालेली आहे एका पतसंस्थेतल्या बँक अकाउंट्समुळं. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांचे जे व्हिडिओ व्हायरल झाले ज्याच्यात त्या पाद्यपूजा करताना दिसत आहेत, फोटो दिसले की त्यांनी त्या भोंदू बाबाला छत्री त्याच्या डोक्यावर धरलेली आहे वगैरे, त्यामुळे हे संबंध किती व्यापक पातळीवरती होते हा कदाचित तपासाचा भाग असावा. एक मी सांगणार आहे वेगळ्या माध्यमांनी काय वार्तांकन केलं आहे आणि आपल्याला अंदाज येऊ शकतो की चाकणकरांना नेमके प्रश्न कुठले विचारले गेले. तो जो पत्रकार होते ज्यांची मी मुलाखत केली आणि मग महाराष्ट्राला कळलं की रुपाली चाकणकर यांनी त्याला, त्या पत्रकार महोदयांना तेव्हा दंबाजी केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी तक्रार पण दिली आहे. सो तेव्हा काय घडलं होतं, कारण तेव्हाच हे प्रकरण जर उघडकीस आलं असतं बरोबर वर्षभर आधी, तर कदाचित आत्ता ज्या पद्धतीनं याचा गावगावा बोभाटा झाला तो झालाही नसता. आणि हा भोंदू बाबा जो वर्षभर लोकांना फसवत राहिला त्याच्यानंतर सुद्धा तो त्यांनी फसवलं नसतो. तर त्या प्रकरणामध्ये, पत्रकाराला धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये आणि आयोगानं जे पत्र पाठवलं पोलिसांना की ह्याच्यावरच कारवाई करा, त्याच्यात रुपाली चाकणकर यांची काय भूमिका असावी असा पण प्रश्न आहे. पण म्हणून फार आपण त्याच्या अंदाज आणि ह्याच्यात न जाता वेगवेगळ्या माध्यमांनी काय रिपोर्ट केले बघा. दिव्य मराठीने रिपोर्ट केलंय
रुपाली चाकणकर यांना खरातच्या 58 आक्षेपार्ह चित्रफितीबद्दल प्रश्न विचारला. राजीनाम्याच्या 51 दिवसानंतर चाकणकर एसआयटी समोर हजर झाल्या. 6 तास, कारण त्यांनी स्वतः 4.5 तास म्हटलं, पण 6 तास कसून चौकशी झाली. महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधावरून वादात सापडलेल्या आणि ज्यांना राजीनामा द्यावा लागला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या रविवारी चौकशीला सामोरे गेल्या. राजीनामा दिल्यानंतर 51 दिवसानंतर त्या विशेष तपास पथकासमोर म्हणजे एसआयटी समोर हजर झाल्या. ही जी दिरंगाई आहे ती फार आश्चर्यकारक आहे. म्हणजे इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये राज्य सरकार ज्या पद्धतीनं, एसआयटी पण ज्या पद्धतीनं काम करते, कमाल आहे. 6 तास त्यांची चौकशी करण्यात आली. सायंकाळी 5:20 त्या चौकशी संपून बाहेर आल्या. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी इथे रविवारी चाकणकर पती आणि वकिलासोबत एसआयटी चौकशीला सामोरे गेल्या. पहिल्या समन्सला गैरहजर राहिल्यानंतर अखेर त्या पुण्याहून नाशिकला दाखल झाल्या. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते, तपासी अधिकारी अमोल भारती आणि अन्य अधिकाऱ्यांनी चाकणकर यांची चौकशी केली आणि चाकणकर यांना काही प्रश्न विचारले. ते प्रश्न कोणते जे दिव्य मराठीने सांगितले. नंबर 1, खरातच्या फार्म हाऊसवर किती वेळेला गेल्या, कोणत्या पूजा केल्या. नंबर 2, खरातच्या 58 आक्षेपार्ह चित्रफिती आणि ब्लॅकमेलिंग संबंधात चाकणकर यांना माहिती होती का. नंबर 3, खरातच्या शिवनिका संस्थान या ट्रस्टवर चाकणकर विश्वस्तपदी कधीपासून होत्या, किती व कोणते आर्थिक व्यवहार झाले. नंबर 4, बहीण प्रतिभाचे समता पतसंस्थेतील बँक खाते कोण हाताळत होतं. नंबर 5, कोणते राजकीय पदाधिकारी मंत्र्यांशी खरातची ओळख करून दिली. इंटरेस्टिंग सगळे प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नात ती जी काही उत्तरं त्यांनी दिली त्याप्रमाणे त्या म्हणाल्या की तपासी यंत्रणेचं सगळं समाधान होईल अशा पद्धतीनं मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि वेळोवेळी पुढं गरज पडली तर मी चौकशीला येईल. खरात सोबतचे 177 फोन कॉल, 9 तास 36 मिनिटांचं संभाषण व 22 मिनिटांचा प्रदीर्घ कॉल, प्रतिभा चाकणकर यांच्या 236 कॉल संदर्भात चाकणकर काहीच बोलल्या नाहीत असं सूत्रानं सांगितल्याचं दिव्य मराठीने रिपोर्ट केलं आहे. आणि दैनिक लोकमतनी अजूनच इंटरेस्टिंग बातमी प्रकाशित केली आहे. 3 वेळेला कार बदलून चाकणकर चौकशीला हजर राहिल्या असं दैनिक लोकमतचं म्हणणं आहे. डीसीपी किरण कुमार सूर्यवंशी आणि सातपुते यांच्या समोर त्या चौकशीला आल्या तर त्यावेळेला त्या 3 वेळेला गाडी बदलून आल्या. जाताना त्याने 3 वेळेला पुण्यातून नाशिकला चौकशीसाठी जाताना त्याने 3 वेळेला कार बदलली. याचा अर्थ काय होऊ शकतो तर एक तर त्यांना कुठला तरी संशय असावा किंवा आपली ओळख कोणाला ओळखू नये म्हणून त्यांनी केलं असेल. खरातला गुरु मानायचे रुपाली चाकणकर म्हणाल्यात, माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरु मानले होते असे रुपाली चाकणकर यांनी एसआयटी समोर स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खरात याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती असा दावा चाकणकर यांनी एसआयटी समोर केला. माझे आणि खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कोणालाही आग्रह केला नाही अशी बाजू देखील चाकणकर यांनी मांडली असं ह्या बातमीत म्हटलंय. आणि पुढे असं म्हटलंय की चाकणकर यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती झाली. नाशिकमध्ये एसआयटीनं त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. यात खराशी संबंध मिळालेली मदत, तक्रारीची सोडवणूक, शिवनिका ट्रस्टमधील भूमिका आणि कॉल रेकॉर्ड संदर्भामध्ये त्यांना विचारलं गेलं. सो जेवढे प्रश्न आपल्या मनात येतात चाकणकर यांना घेऊन तेवढे सगळे प्रश्न एसआयटीने विचारले. आपल्याला कळेलच की ज्याला चाकणकर यांनी काय उत्तर दिले. मी काल त्यांना फोन केला होता त्यांची बाजू समजून घेण्यासाठी. मला आशा आहे त्या कधीतरी माध्यमाच्या समोर येऊन प्रदीर्घ मुलाखत देतील. मी ही विनंती त्यांना किमान 4 वेळेला याच्यापूर्वी केलेली आहे. त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आहेत. इतक्या संवेदनशील विषयावरती त्यांनी खरं तर खुलेपणाने समोर येऊन काय घडलं, कसं घडलं हे महाराष्ट्राला सांगायला पाहिजे. ती त्यांची नैतिक पण जबाबदारी आहे. असो, थांबूया. थँक्यू सो मच. हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.